भरतीसाठी फेब्रुवारीमध्ये मैदानी चाचणी घेण्यात येणार असून मे जून मध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। सोलापूर शहर ग्रामीणमध्ये 104 तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 15,631 पोलिसांची भरती केली जाणार आहे। सध्या राज्यात 15,631 पदांची पोलीस भरती होत आहे। त्यात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणची 95 तर शहर पोलिसांची 79 पदे आहेत। उमेदवारांनी अर्ज करण्याची मुदत 7 डिसेंबरला संपली असून अर्जांची छाननी सुरू आहे। या उमेदवारांची फेब्रुवारी महिन्यात मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन गृह विभागाकडून केले जात आहे। पोलीस भरतीत सशस्त्र पोलीस, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई, चालक शिपाई, बॅट्समन अशा पदांचा समावेश आहे। मैदानी चाचणीत गोळाफेक, 800 व 1000 मीटर धावणे असे प्रकार असतात। मैदानी गोळाफेकीसाठी उमेदवारांना 3 संधी मिळतात। त्यापैकी सर्वाधिक लांब फेकलेल्या गोळ्याचे गुण दिले जातात। पुरुषांसाठी 7.26 किलो वजनाचा तर महिलांसाठी 4 किलो वजनाचा गोळा असतो। मैदानी चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारास किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे। त्यातून गुणवत्तेनुसार एका पदासाठी 10 उमेदवार मैदानी चाचणीसाठी घेतले जातात। दरम्यान पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट पोलीस उमेदवारांचे प्रशिक्षण मार्च 2026 मध्ये संपणार आहे। तत्पूर्वी मैदानी चाचणी पूर्ण होईल असे नियोजन गृह विभागाचे आहे। मैदानी नंतर लेखी परीक्षा पार पडल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। त्यानंतर साधारणपणे जुलै महिन्यापासून नव्याने भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होऊ शकेल।